नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रशाला या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण एका नवीन एक्झाम विषयी माहिती घेणार आहोत आणि नवीन एक्झामची प्रवेश प्रक्रिया कशी असते, त्याच्यासाठी वय काय असतं, कोणत्या इयत्तेतील विद्यार्थी ती एक्झाम देऊ शकतात, त्याच्यासाठी कोणत्या जिल्हा निवडला जाऊ शकतो, त्या जिल्ह्यात तुम्ही किती वर्ष रहिवासी असावे लागतात, या सर्व गोष्टी काय आहेत आता आपण इथं डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर ती एक्झाम तुम्ही वाचलीच असेल कोणते पहा. तर ती एक्झाम आहे नवोदय विद्यालय प्रवेश. आता सध्या त्याचे फॉर्म भरायला चालू आहे, त्याची लास्ट डेट कोणती आणि आपण अप्लाय करायची प्रोसिजर कशी आहे, या सर्व गोष्टी आपण काय करणार स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगतो ह्या एक्झाम विषयी थोडक्यात माहिती काय आहे. पहा, नवोदय विद्यालय प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. 1986च्या शैक्षणिक धोरणानुसार ही परीक्षा चालू झालेली आहे. केंद्र सरकारद्वारे काही शाळा प्रत्येक राज्यामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 33+1 अशा 34 शाळा या नवोदय विद्यालय म्हणजे नवोदय विद्यालय समिती मार्फत काय करतात कार्यरत आहेत. आणि त्या शाळा काय करतात की ग्रामीण भागातले 75% विद्यार्थी, 25% विद्यार्थी शहरी भागातले यांचं सिलेक्शन एका टेस्टद्वारे केलं जातं आणि त्या सिलेक्शनवर झालेल्या निवड झालेल्या विद्यार्थ्यांना काय केलं जातं, तिथं एक उच्च दर्जाचं सीबीएसई पॅटर्न मध्ये काय केलं जातं शिक्षण दिलं जातं. तर आपण एक गोष्टीमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय की पात्रता, निवड, आरक्षण, वय, शिक्षण आणि तिथं राहण्याची सुविधा तुम्हाला निवासी शाळा असतात. ह्या हॉस्टेल दिलंय म्हणजे काय, तर या शाळा ज्या आहेत त्या निवासी शाळा असतात. तर आपण एक एक गोष्ट काय करू सुरुवातीपासून पाहूया. त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो की नवोदय विद्यालय समिती हे सर्व काय करते तर मॅनेजमेंट करते. आणि याचं जे आपण ज्याला मोटो म्हणतो ते लोगो सहित मोटो दिलेला आहे, प्रज्ञान ब्रह्म हा त्याचा काय आहे मोटो आहे. तर हे 2026चे फॉर्म सुरू झालेले आहेत, त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत आता. तर पहा, त्याचं प्रॉस्पेक्ट लॉन्च झालेलं आहे. तर पहा, ह्याच्यामध्ये काय दिलंय, जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट. तर ह्याचं सिलेक्शन जे असतं ना, एक टेस्ट कंडक्ट केली जाते. आता ते पण पाहणार आहोत आपण, किती मार्क्सची टेस्ट असते, त्याच्यात कोणकोणते सब्जेक्ट असतात आणि ते प्रत्येक सब्जेक्ट किती मार्क्सला तुम्हाला विचारले जातात, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे येणारच आहे. तर पहा, लास्ट डेट ही डेट खूप इम्पॉर्टंट आहे. पहा, लास्ट डेट टू अप्लाय किती, 29 जुलै 2025. डेट लक्षात ठेवा, 29 जुलै 2025च्या अगोदर आपण काय करायचं तर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळा असतात. आता हे प्रॉस्पेक्ट दिलेलं आहे आणि ते कितवीच्या तुम्हाला शिक्षण देतात तर 6वी पासून. म्हणजे तुम्ही जर 5वीचे विद्यार्थी असाल, पहा परत एकदा सांगतो मी, तुम्ही जर 5वीचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला ही परीक्षा देता येते, इतर कोणालाही नाही. पुढे पाहता याच्यामध्ये काय दिलंय तर इंट्रोडक्शन मध्ये पहा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं शैक्षणिक धोरण 1986च्या शैक्षणिक धोरणामध्ये हे ठरवण्यात आलं होतं. आणि ही जी नवोदय विद्यालय समिती आहे ती काय करते तर ह्या गोष्टी सर्व पाहत असते. आता याच्यामध्ये सिलेक्शन जे केलं जातं नवोदय विद्यालयामध्ये जे सिलेक्शन केलं जातं त्याच्यासाठी ही टेस्ट कंडक्ट केली जाते. पहा इथं दिलेलं आहे, पहा द ऍडमिशन. पहा, ऍडमिशन इन JNVs म्हणजे जवाहर नवोदय विद्यालय आर मेड थ्रू द जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट JNVST टू क्लास. कधी 6वी, टू क्लास 6वी पासून पुढे काय होतं तुमचं शिक्षण चालू होतं, बरोबर. तर ह्या सिलेक्शनच्या प्रोसिजर मध्ये आपण एक एक गोष्ट पाहणार आहोत आता, बरोबर. तर त्याच्यामध्ये पहा, तर इथं काय दिलेलं आहे त्यांनी की तुम्हाला जे शिक्षण दिलं जाणार आहे कुठपर्यंत, क्लास 8 पर्यंत. म्हणजे तुम्हाला 8वी पर्यंत शिक्षण दिलं जाणार आहे ते तुम्हाला कोणत्या भाषेमध्ये असणार आहे, तुमची मातृभाषा किंवा तिथली ती जी प्रादेशिक भाषा आहे त्या प्रादेशिक भाषेमध्ये तुम्हाला काय केलं जाणार शिक्षण दिलं जाणार. पुढे पहा, आणि त्याच्यानंतर म्हणजे काय म्हणलंय, देअर आफ्टर इंग्लिश फॉर मॅथमॅटिक्स अँड सायन्स. इंग्लिश ही लँग्वेज तुमच्या मॅथ्सचं, इंग्लिश लँग्वेज कशासाठी यूज केली जाणार, मॅथ्सचं आणि सायन्ससाठी यूज केली जाणार. तर हिंदी लँग्वेज कशासाठी असणार तुमच्या सोशल सायन्स साठी असणार आहे. पहा, म्हणजे 9वी नंतर काय होणार आहे की तुमचा पॅटर्न थोडासा चेंज होणार आहे. 8वी पर्यंत तुम्हाला शिक्षण मातृभाषेत किंवा तिथली प्रादेशिक भाषा जी आहे त्या राज्याची त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. 9वी नंतर किंवा 9वी मध्येच काय होणार तुम्हाला
मॅथ्स आणि सायन्स हे इंग्लिशमध्ये येणार आहेत, तर सोशल सायन्स आहे तो हिंदीमध्ये शिकवला जाणार आहे. पुढे पहा, JNUचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सिलेबस जो असतो तो कोणता असतो? सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे CBSE पॅटर्न असतो. कोणता पॅटर्न असतो? CBSE पॅटर्न असतो. सिलेबसचा पॅटर्न काय असतो? CBSE पॅटर्न असतो. म्हणजे जो आता आपल्याला लागू झालेला आहे पहा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं तो आता लागू केलेला आहे. त्याच्यामुळे नवोदय विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना तुम्हाला पहा, व्हाईल एज्युकेशन इन द स्कूल इज फ्री. पहा, त्या नवोदय नवोदय विद्यालयामधलं एज्युकेशन कसं असतंय? फ्री असतं. इन्क्लुडिंग काय म्हणले? बोर्ड अँड लॉजिंग, युनिफॉर्म्स, टेक्स्ट बुक्स, म्हणजे तुमचा गणवेश असेल, राहण्याची खाण्याची सोय तुमची फ्री ऑफ कॉस्ट मध्ये असते. पहा पुढे, ए सम ऑफ 600 रुपीज पर मंथ इज कलेक्टेड. ते कोणाकडून कलेक्ट केली जाते? ओनली फ्रॉम द स्टुडंट्स ऑफ क्लास 9 ते 12. 9वी ते 12वी मधले जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त महिना 600 रुपये कलेक्ट केला जातो. तो पण कशासाठी केला जातो? विद्यालया विकास निधीमध्ये तो जमा केला जातो. कुठे जमा केला जातो? विद्यालया विकास निधीमध्ये तो जमा केला जातो. पहा, आता जे स्टुडंट आहेत SC कॅटेगरी, ST कॅटेगरी, दिव्यांग, ते स्टुडंट आहेत आणि सर्व मुली, ऑल गर्ल स्टुडंट्स अँड द स्टुडंट्स हुज फॅमिली इन्कम इज बिलो पॉवर्टी लाईन, त्यांना हे 600 रुपये भरायची गरज नाही. समजलं? तर हे काय पाहिलं आपण की नवोदय विद्यालयाविषयी पाहिलं. आणि ती टेस्ट कोणती, ज्या टेस्ट विषयी आपण पाहणार आहोत, तर जवाहर नवोदया विद्यालया सिलेक्शन टेस्ट. समजलं? 6वी पासून सिलेक्ट म्हणजे तुमचा वर्ग चालू होणार, 5वी मध्ये ती टेस्ट होणार, 6वीला तुम्हाला ऍडमिशन दिलं जाणार आणि 6वी ते 12वी तुम्ही काय होणार? तिथं अभ्यास करणार. आता पुढे पहा, तर प्रोसिजर फॉर रजिस्टर ऑनलाईन फॉर JNV सिलेक्शन टेस्ट 2026. आता 2026 ला जी टेस्ट होणार आहे, कोणते? ह्या JNVC सिलेक्शनची. पहा, त्या टेस्ट विषयी आपण काय करणार? माहिती पाहणार आहोत. आता द प्रोसेस फॉर सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर JNV सिलेक्शन टेस्ट हॅज बीन सिम्प्लिफाईड थ्रू ऑनलाईन प्रोसेस. प्रोसेस कशी फॉर्म भरायची ही असणार आहे, ही ऑनलाईन प्रोसेस असणार आहे. पुढे पहा, रजिस्ट्रेशन कॅन बी डन फ्री ऑफ कॉस्ट. रजिस्ट्रेशन करायला काय कॉस्ट आहे का? नाही, फ्री ऑफ कॉस्ट थ्रू ऍडमिशन पोर्टल. ऍडमिशन पोर्टल कोणतं आहे? NVS. NVS चं ऍडमिशन पोर्टल आहे, त्याची लिंक दिलेली पहा. ही लिंक खूप महत्वाची, नवोदया.gov.in. पहा, http://नवोदया.gov.in म्हणजे www.नवोदया.gov.in. ह्या लिंक वरती काय तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट मध्ये ऍप्लिकेशन भरू शकता, म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकता. ऑनलाईन प्रोसेस आहे, सिंपल प्रोसेस आहे. त्यासाठी बघा, कॅन्डिडेट्स अँड पेरेंट्स हॅव टू गो थ्रू द नोटिफिकेशन. म्हणजे हे जे माहिती सांगतो आपण, केव्हा त्यांनी एक नोटिफिकेशन पब्लिश केलेलं आहे, ते नोटिफिकेशनची PDF आपल्या ऍप्लिकेशन मध्ये दिलेली आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं, ते नोटिफिकेशनची PDF. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर डिटेलमध्ये वाचा, मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. जरी पण तुमचा काही डाऊट राहिलाच तर ती आपल्या ऍप्लिकेशनची लिंक खाली दिलेली आहे, त्या लिंकवरती जाऊन ती PDF डाउनलोड करा आणि डिटेलमध्ये पहा. द कॅन्डिडेट्स अँड पेरेंट्स हॅव टू गो थ्रू द नोटिफिकेशन कम प्रॉस्पेक्ट. आता हे जे पाहतोय आपण त्याच्यातले महत्वाचे जे पॉईंट आहेत तेच पॉईंट पाहतोय. नोटिफिकेशन कम प्रॉस्पेक्ट्स त्यातले पॉईंट आहेत. अँड इन्शुअर द फुलफिलमेंट ऑफ एलिजिबिलिटी क्रायटेरिया, म्हणजे तुमची ती एक्झाम देण्यासाठी तुम्ही तो क्रायटेरिया फुलफिल करू शकताय का, एलिजिबल आहात का, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. द फॉलोइंग डॉक्युमेंट्स ऑफ सॉफ्ट फॉर्म. पहा, सॉफ्ट फॉर्म मध्ये लागणार आहेत, म्हणजे ते JPG फॉर्मॅट साईज किती असणार आहे त्याची? 10 ते 100 KB. पहा, JPG फॉर्मॅट म्हणजे इमेज फॉर्मॅट मध्ये लागणार आहेत ते किती? 10 ते 100 KB दरम्यान त्याची इमेजची साईज असली पाहिजे. पहा, मे बी केप्ट रेडी फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन करण्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं, फोटोग्राफ कोणाचा असणार? स्टुडंटचा, तो लागणार. त्याची साईज पहा, ही साईज या सर्व जे डॉक्युमेंट आहेत त्याची किती लागणार? 10 ते 100 KB दरम्यान लागणार. फोटोग्राफ आहे. सिग्नेचर ऑफ पॅरेंट, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट. कॅन्डिडेटची पण सिग्नेचर लागते, पॅरेंटची पण सिग्नेचर लागते, दोघांचे सिग्नेचर तिथे अपलोड करायच्यात. आधार डिटेल लागतात.
जर किंवा इथं पहा ऑब्लिक म्हणजे काय, किंवा रेसिडेन्स सर्टिफिकेट इश्यूड बाय कॉम्पिटंट गव्हर्नमेंट अथॉरिटी. जर आधार कार्डचा प्रॉब्लेम असेल किंवा मायग्रेटेड असतील आणि 3-4 वर्ष जर ते तिथं राहत असतील तर त्यांच्यासाठी काय कॉम्पिटंट अथॉरिटीनं तुम्हाला निवासाचा दाखला दिलेला पाहिजे किंवा डोमिसाईल दिलेलं पाहिजे. समजलं. तर ह्या गोष्टी काय आहेत तर रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला महत्वाच्या आहेत किंवा तुम्ही तिथे रेडी ठेवायच्या आहेत. पहा बेसिक डिटेल्स ऑफ कॅन्डिडेट लाईक, आता काय विचारणार, स्टेट असणार तुमचं विचारणार, जिल्हा निवडल्यानंतर काय येणार डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुमचा ब्लॉक किंवा तहसील विचारणार, नंतर आधार कार्ड तुमचा एंटर करा म्हणणार, आपार आयडी जे की तुम्हाला शाळा देणार आहे, पहा आपार आयडी, नंतर पेन नंबर हे जे की शाळा तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत आणि शक्यतो तुमचे ऍप्लिकेशन आहेत ना ते शाळेतनच भरले जाणार आहेत. बरोबर. तर ते ऍप्लिकेशन साठी ह्या गोष्टी दिलेल्या आहे. आर टू बी फिल्ड इन द ऍप्लिकेशन पोर्टल. तर हे ऍप्लिकेशन पोर्टलवरती काय करायचं तुम्ही फुलफिल करायचं आहे. ह्याच्यात मध्ये थोडीही चूक करायची नाही, खूप बारकाईनं पाहिजे, प्रत्येक नंबर प्रत्येक स्पेलिंग व्यवस्थितपणे पाहिजे, आपल्या स्वतःचं नावाचं स्पेलिंग, आधार नंबर, कारण एकदा भरलेला फॉर्म परत तुम्हाला त्याच्यामध्ये काहीही करेक्शन किंवा चेंज करता येत नाहीत असं त्यांनी दिलेलंच आहे नोटिफिकेशन मध्ये. पहा द एलिजिबल कॅन्डिडेट हॅव टू फिल अप द ऑनलाईन फॉर्म अँड अपलोड द फोटोग्राफ अलॉंग विथ सिग्नेचर. पहा फोटोग्राफ पण हे करायचं आहे आणि सिग्नेचर पण हे करायचे. पहा आणि पालकांचं काय आहे सिग्नेचर आहे. बोथ कॅन्डिडेट अँड हिज पॅरेंट्स, त्याचे पालक आणि पाल्य दोघांचंही काय करायचे फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे असं दिलेलं आहे. तर ही आपली काय पाहिली आपण रजिस्ट्रेशन प्रोसिजर पाहिलेली आहे. बरोबर. तर वेबसाईट आहे त्यांची, वेबसाईट पण मी तुम्हाला सांगितलेली. वेबसाईट कोणती navodaya.gov.in. ह्याच्यावरती शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही व्यवस्थितपणे फॉर्म भरायचा आहे, फॉर्म चुकू द्यायचा नाही. पुढे पहा जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट 2026 ह्याच्यासाठी ज्या गोष्टी आहेत त्या दिलेल्या आहेत. आता JNV जवाहर नवोदय विद्यालय सिलेक्शन टेस्ट फॉर ऍडमिशन टू क्लास 6 कुठं JNV मध्ये घेण्यासाठी अकॅडमिक सेशन कोणतं असणार आहे त्याच्यासाठी 26-27. आता कोणतं चाललंय अकॅडमिक सेशन 2025-26 चालू आहे. पण तुम्ही 6वीला कधी असणार, आता 5वीला आहेत तुम्ही, बरोबर. 6वीला कधी जाणार तुम्ही 26-27 ला जाणार, मग त्याच्यासाठी हे सिलेक्शन प्रोसिजर आहे. आता तर ह्याच्याबाबत जी एक्झाम आहे पहा, ही जी एक्झाम आहे ती शनिवारी, कधी शनिवारी 13 डिसेंबर 2025 ला. पहा शनिवारी 13 डिसेंबर 2025 ला किती वाजता, सकाळी AM दिलेले पहा, सकाळी 11:30 वाजता होणार आहे. कोणकोणत्या राज्यामध्ये होणार आहे त्याच्यात दिलेलं आहे, त्याच्यात महाराष्ट्र आपलं एक स्टेट आहे. दुसरी जी डेट आहे ती आपल्याला काही गरजेची नाही, ती शनिवारीच होणार आहे 11 एप्रिल 2026 ला, पण त्याच्यात महाराष्ट्राचा काही उल्लेख नाहीये. महाराष्ट्राचा उल्लेख जो आहे ह्या डेटला आहे, ही डेट लक्षात ठेवायची. किती 13 डिसेंबर 2025. पहा 13 डिसेंबर 2025 शनिवारी ही एक्झाम सकाळी 11:30 ला होणार आहे. आणि लास्ट डेट टू सबमिट ऑनलाईन ऍप्लिकेशन, पहा ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट करायची लास्ट डेट किती आहे 29 जुलै 2025. ही डेट न विसरता लक्षात ठेवा, ही एक डेट आणि ह्या एक्झामची डेट, त्याच्यानुसार तुम्हाला काय की अभ्यासाचं शेड्यूल बनवता येईल. 29 जुलै 2025 आणि 13 डिसेंबर 2025. पुढे पहा ही जी तुमची एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांनी की तुम्ही कोणत्या काळजी घ्यायच्यात. पहा नो रिक्वेस्ट टू बी एंटरटेन्ड, म्हणजे तुम्ही कोणतीही विनंती केली तर ती एंटरटेन केलेली जाणार नाही. कशाबाबत, टू करेक्ट किंवा मॉडिफाय द डाटा सबमिटेड बाय ऍप्लिकंट, म्हणजे जो अर्जदार आहे अर्जदाराने जर रिक्वेस्ट केली की माझा हा डाटा करेक्ट करा किंवा मॉडिफाय करा तर ती विनंती एंटरटेन केली जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरताना चुकला तर चुकला, तुमचं नाव, आधार नंबर, फोटो, सिग्नेचर, जिल्हा निवड व्यवस्थितपणे करायचं, बरोबर. सर्व डिटेल्स व्यवस्थितपणे क्रॉस चेक करायच्या नंतर फॉर्म सबमिट करायचा. पहा इट इज इन्फॉर्म्ड टू कन्सर्न्ड टू कन्फर्म द एरिया ऑफ स्कूल ऑफ स्टडी ऑफ क्लासेस. पहा
तिसरी चौथी पाचवी मध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यातून शिकला असाल, वेदर इट फॉल्स इन रुरल और अर्बन एरिया, म्हणजे एकतर मी तुम्हाला सांगितलं की तिथं काय आहे की रुरल भागातून किती विद्यार्थी सिलेक्ट केले जाणार, 75%, आणि अर्बन मधून किती केले जाणार, 25% केले जाणार. मग तुमचं स्कूल किंवा तुमची शाळा, तुमचं कॉलेज, शाळा कशामध्ये येते, अर्बन मध्ये येते का रुरल मध्ये येते, हे तुम्ही काय करायचं, फॉर्म भरताना व्यवस्थित भरायचं आहे. फॉर्म चुकू द्यायचा नाही, कारण वरचं नोटिफिकेशन काय आहे पहा, मॉडिफाय करण्यासाठी एंटरटेन केलं जाणार का तुम्हाला, कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला एंटरटेन केलं जाणार नाही. लक्षात. तर पहा पुढे, तुमची तिसरी चौथी आणि पाचवी कोणत्या जिल्ह्यामधनं झाली आणि कोणत्या एरियामधून झाली, रुरल किंवा अर्बन, त्याच्यावर तुमचं हे असणार आहे. इफ द लोकेशन ऑफ द स्कूल ऑफ स्टडी क्लासेस 3, 4 आणि 5 म्हणजे तिसरी चौथी आणि पाचवी लाईज अंडर रुरल एरिया, देन द कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड ऍज अ रुरल एरिया कॅन्डिडेट. म्हणजे जर तुम्ही तिसरीला, चौथीला आणि पाचवीला, बरोबर, तिसरीला, चौथीला आणि पाचवीला लाईज अंडर रुरल एरिया असाल, बरोबर, तर तुम्ही ती रुरल एरिया कॅन्डिडेट म्हणून कन्सिडर केलं जाणार. बरोबर. आता मी तुम्हाला बोलत अर्बन म्हणलं होतं, अर्बन म्हणजे काय, तर शहरी राहतं. बरोबर. अर्बन म्हणजे काय, शहरी राहतं. म्हणून इथं ग्रामीण लक्षात ठेवता, काय लक्षात ठेवायचं, ग्रामीण आणि शहरी. बरोबर. पहा पुढे, सिमिलरली इफ द स्कूल इज इन अन अर्बन एरिया, अर्बन म्हणजे काय, शहरी भागामध्ये. बरोबर. अर्बन म्हणजे काय, जर शहरी भागामध्ये द कॅन्डिडेट विल बी कन्सिडर्ड अन अर्बन एरिया कॅन्डिडेट. जर तुमचं तिसरी, चौथी आणि पाचवीचं शिक्षण हे अर्बन एरियामधनं झालं असेल तर तुम्हाला ऍप्लिकेशन काय की अर्बन एरियामधनं करावे लागणार. सो इट इज व्हायटल टू चेक अँड व्हेरीफाय द लोकेशन ऑफ द स्कूल ऑफ द स्टडी क्लासेस. मग तुमच्या शाळेचं लोकेशन अर्बन एरियातलंय का रुरल एरियातलं, म्हणजेच ग्रामीण भागात येते तुमची शाळा का शहरी भागामध्ये येते, हे क्रॉस करायचं, म्हणजे क्रॉस व्हेरीफाय करायचं, म्हणजे चेक करायचं आणि व्हेरीफाय करायचं, नंतरच ऍप्लिकेशन व्यवस्थितपणे भरायचं आहे. पहा पुढे, स्कूल इन द ऍप्लिकेशन फॉर्म. रुरल एरियाज आर दोज विच आर सो डिफाइंड बाय एनी गव्हर्नमेंट नोटिफिकेशन. म्हणजे त्या राज्याच्या गव्हर्नमेंट नोटिफिकेशन नुसार त्यांनी डिफाईन केलेले एरिया काय असणार आहे, अर्बन एरिया आणि रुरल एरिया असणार आहे. बरोबर. ऑन द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर, कधीची डेट, लास्ट डेट. म्हणजे समजा आता तुमची शाळा काय आहे, ग्रामीण भागामध्ये आहे. आता सध्या तुमची शाळा काय आहे, ग्रामीण भागामध्ये आहे. पण 28 जुलैला किंवा 29 जुलैला, कारण लास्ट डेट आहे फॉर्म भरायची, त्या दिवशी जर गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढलं आणि तुम्हाला जर अर्बन एरियामध्ये जर टाकलं, तर काय होणार आहे, तुम्ही अर्बन एरियामध्ये कन्सिडर केलं जाणार आहे. त्याच्यामुळे तुमचा एरिया कशामध्ये येतो त्याच्यानुसार तुम्ही फॉर्म भरायचा. पुढे, all other areas will be considered as urban areas. If the candidate belong to OBC category. आता ओबीसी कॅटेगरी मध्ये आहात तुम्ही, पण कोणत्या राज्यानुसार ओबीसी आहात तुम्ही का सेंट्रल नुसार ओबीसी आहात. आता मी सुरुवातीला सांगितलं होतं पहा की ही जी एक्झाम आहे ती केंद्र सरकार, थोडक्यात म्हणजे की जवाहर नवोदय विद्यालयाची जी एक्झाम आहे ती केंद्र सरकार थ्रू सिलेक्शन केलं जातं. त्यासाठी जी टेस्ट ते केंद्र सरकार कंडक्ट करतं, तर म्हणजेच केंद्र सरकारची समिती हे करते. तर जी ओबीसीची लिस्ट आहे ती केंद्र सरकारची कन्सिडर केली जाणार. जरी तुम्ही राज्याच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये असाल आणि केंद्राच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये नसाल, पहा मी परत वाक्य सांगतो, जरी तुम्ही राज्याच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये असाल आणि केंद्राच्या ओबीसीच्या लिस्टमध्ये नसाल तर तुम्हाला ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही. परत एकदा वाक्य सांगतो मी, तुम्ही राज्याच्या ओबीसी प्रवर्गामध्ये आहात पण केंद्राच्या सूचीनुसार किंवा केंद्राच्या लिस्टनुसार केंद्रीय ओबीसीच्या लिस्टमध्ये जर नसाल तर तुम्हाला ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेता येणार नाही. तेच इथं सांगितलेलं पहा. ओबीसी कॅटेगरी, मेक शुअर दॅट द ओबीसी कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट लाईज अंडर द सेंट्रल ओबीसी लिस्ट. जी सेंट्रल गव्हर्नमेंटने ओबीसीची लिस्ट काढली त्याच्यामध्ये तुमच्या कॅटेगरीचं, तुमच्या जातीचं नाव आहे का, त्याला एक स्पेसिफिक क्रमांक अलॉट केलेला आहे का. जर केलेला असेल तर तुम्ही काय करू शकता, केंद्रीय ओबीसी कॅटेगरी मधून अप्लाय करू शकता. अन्यथा तुम्हाला जनरल कॅटेगरी मधनं अप्लाय करावं लागेल. ऑफ इंडिया फ्रॉम टाइम टू टाइम इफ द ओबीसी कॅटेगरी ऑफ द कॅन्डिडेट डज नॉट लाईज अंडर द, पहा ओबीसी कॅटेगरी असेल राज्यामध्ये पण केंद्रीय सूचीमध्ये किंवा केंद्राच्या लिस्टमध्ये जर तुमची कॅटेगरी नमूद नसेल तर तुम्हाला काय आहे की जनरल कॅटेगरी मधनं अप्लाय करावं लागेल.
पुढे पहा, ही एक्झाम देण्यासाठी कोण इलिजिबल आहे? आता मी सांगितलं तुम्हाला, काय सुरुवातीला सांगितलं, 5वी मध्ये असणारा विद्यार्थी काय करू शकतो, ही एक्झाम देऊ शकतो. 6वी ते 12वी तुमचं एज्युकेशन फ्री ऑफ कॉस्ट होणार. पण 9वी नंतर काय आहे, तुम्हाला प्रत्येक महिन्याला 600 रुपये भरायचे आहेत. बट SC ST गर्ल्स आणि विकर सेक्शन जे आहेत इकॉनॉमिकली, त्यांना ते पैसे भरण्याची गरज नाही. पुढे पहा, आता ह्याला पात्र कोण आहेत, ही एक्झाम देण्यासाठी पात्र कोण आहेत पहा. फॉर ऑल कॅन्डिडेट्स, पण कोणते, तर हे क्रायटेरिया फुलफिल करणारे. पहा, ऍडमिशन ऑफ कॅन्डिडेट्स टू क्लास 6 इन JNV इज अ डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक. पहा, जिल्हा स्तरावर काय होती, ही एक्झाम होती. म्हणजे तुम्ही जर पुणे जिल्ह्यातले असाल तर पुणे जिल्ह्यासाठी एक्झाम होणार, त्याचा सेपरेट रिझल्ट लागणार. तुम्ही लातूर जिल्ह्यातले असाल, लातूरसाठी सेपरेट एक्झाम होणार. तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे असाल तर त्याच्यासाठी सेपरेट एक्झाम होणार, त्या जिल्ह्याचा डिस्ट्रिक्ट वाईज रिझल्ट लागणार आहे. म्हणून म्हणले काय, ठीक आहे, डिस्ट्रिक्ट स्पेसिफिक आहे, म्हणजे जिल्हा तिथं एका जिल्ह्यासाठी विशिष्ट एक्झाम होते. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा रिझल्ट आहे तो वेगवेगळा लागतो, मेरिट वेगवेगळं लागू शकतं. म्हणतोय मी, लागेलच असं नाही, लागू शकतं किंवा लागू पण शकत नाही, डिपेंड करतं. कॅन्डिडेट हु इज स्टडिंग इन, पहा, तो स्टडिंग कुठं करत असलं पाहिजे, म्हणजे तो अभ्यास कोणत्या ह्याच्यात करतोय, 5वी मध्ये आहे. म्हणजे जो विद्यार्थी सध्या इयत्ता 5वी मध्ये आहे, तो विद्यार्थी काय करू शकतोय, ही एक्झाम देऊ शकतोय. इन अ डिस्ट्रिक्ट अलाउड टू अप्लाय फॉर ऍडमिशन टू JNV इन द सेम डिस्ट्रिक्ट ओनली. म्हणजे तो विद्यार्थी, मी तुम्हाला सांगितलं, 3री 4थी 5वी, काय म्हणलं, 3री 4थी 5वी, त्या विद्यार्थ्याचं ज्या ह्याच्यामध्ये महाविद्यालयामध्ये शिक्षण झालेलं आहे, ज्या महाविद्यालयामध्ये शिक्षण झालेलं आहे, तो विद्यार्थी जो आहे तो ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्यामध्ये तो काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. तसंच तो 3री 4थी 5वी रुरल एरिया की अर्बन एरिया, मग त्याच्यानुसार तो अप्लाय करू शकतो. ते आपले तुम्हाला शिक्षक सांगतील आपली शाळा कोणत्या ह्याच्यामध्ये आहे. बरोबर. पुढे पहा, ओनली द बोनाफाईड रेसिडेन्शियल कॅन्डिडेट फ्रॉम द डिस्ट्रिक्ट कन्सर्न. आता जी शाळा असते त्या शाळेची बोनाफाईड रेसिडेन्शियल, पहा, शाळा पण बोनाफाईड देते, आणि बोनाफाईड रेसिडेन्शियल असते ना, हे कॉम्पिटंट अथॉरिटी, एक सक्षम प्राधिकरण किंवा सक्षम अधिकारी काय करतो, तुम्हाला देतो. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे महसूलला ते अधिकार दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये कोणाला अधिकार आहेत, तर महसूलला अधिकार आहेत. मग तहसीलदार वगैरे काय करतील तुम्हाला, तर तुम्हाला निवासाचा दाखला देतील, तो इथं त्याच्यानुसार तुम्हाला ग्राह्य धरला जाणार आहे. वेअर द जवाहर नवोदय विद्यालय हॅज बीन लोकेटेड and studying class 5th in the same district are eligible to apply for admission to JNVS through JNVST, जवाहरलाल नवोदय सिलेक्शन टेस्ट. ती एक्झाम कंडक्ट केली जाणार आणि त्याच्या थ्रू तुमचं काय होणार, जवाहर नवोदय विद्यालयामध्ये काय असणार, ऍडमिशन होणार आहे. पुढे आता पहा, हे ज्यावेळेस तुम्ही ऍप्लिकेशन हे करतात, सबमिट करतात, पण सबमिट करताना तुम्ही काय असलं पाहिजे पहा, हा पॉइंट महत्वाचा आहे इथं. द कॅन्डिडेट हॅज टू स्टडी क्लास 5th इन एनी ऑफ द गव्हर्नमेंट, पहा, एनी ऑफ द गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड स्कूल और गव्हर्नमेंट एडेड. 3 गोष्टी पहा, एकतर सरकारी शाळेमध्ये शिकत असाल तुम्ही, सरकारी अनुदान प्राप्त शाळांमध्ये शिकत असाल, किंवा सरकार मान्यता प्राप्त शाळांमध्ये शिकत असाल, तरच तुम्ही काय करू शकता, अप्लाय करू शकता. आपल्याकडे बऱ्यापैकी शाळा मान्यता प्राप्त असतात किंवा गव्हर्नमेंट एडेड असतात, म्हणजे गव्हर्नमेंट कडून अनुदान प्राप्त असतात किंवा सरकारी असतात. बरोबर. तर पहा पुढे, आता लास्टचा पॉइंट हा जो आहे D, त्याच्यामध्ये काय म्हणते बघा, द कॅन्डिडेट हु हॅव पास्ड 5th क्लास बिफोर द सेशन 2025-26 और रिपीटेड कॅन्डिडेट्स, म्हणजे ज्यानं काय झालं, फेल झाला होता किंवा त्यानं रिपीट केलेला आहे, कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड. काय म्हणते, एखादा विद्यार्थी काय झालाय 2025-26च्या अगोदर 5वी पास झालेला आहे किंवा त्यानं 5वी काय केली, रिपीट केलेली आहे, ते आर नॉट अलाउड टू अप्लाय फॉर दिस एक्झाम. म्हणजे या परीक्षेसाठी तुम्ही अर्ज करू शकत नाहीत. पुढे पहा, नवोदय विद्यालय समिती हॅज द राईट टू कम्पेअर द ऍप्लिकेशन डाटा ऑफ प्रिव्हियस इयर्स टू आयडेंटिफाय रिपीटर्स.
कॅन्डिडेट्स. म्हणजे रिपीटर कॅन्डिडेट्स आयडेंटिफाय करण्यासाठी काय नवोदय विद्यालय समितीला ते राईट्स दिलेले आहेत आणि ती क्रॉस व्हेरीफाय करू शकते डाटा. बरोबर. इफ नोटिस्ड, जर त्यांच्या असं लक्षात आलं, ऍडमिशन ऑफ सच कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू JNVs थ्रू JNVST 2026. आणि जर त्यांच्या असं लक्षात आलं की या विद्यार्थ्याने ह्याच्या अगोदर सीईटी दिलेली होती किंवा तो 9वी मध्ये परत रिपीट बसलेला आहे आणि परत एक्झाम देतोय, तर त्याला त्या एक्झाम मधनं डिबार करण्याचा अधिकार त्यांना आहे. पहा पुढे, ए कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन मस्ट नॉट हॅव बीन. आता पहा, ज्या विद्यार्थ्याला ऍडमिशन घ्यायचं नवोदय विद्यालयासाठी त्याला काय ती सिलेक्शन टेस्ट मधनं पास होणं मस्ट आहे. त्याचबरोबर तो वयाचा क्रायटेरिया आहे, म्हणजे बॉर्न बिफोर काय 1/5/2014 त्याच्या अगोदर जन्मलेला अँड आफ्टर 31/7/2016 बोथ डेट्स आर इन्क्लुडेड. म्हणजे ही डेट म्हणजे या तारखेला जन्मलेला किंवा या तारखेला जन्मलेला हे ग्राह्य आहेत, पण याच्या अगोदर जन्मलेला आणि याच्या नंतर जन्मलेला ग्राह्य नाहीत. समजलं. म्हणजे एखाद्याचा जन्म 1/5/2014 असेल तर तो अप्लाय करू शकतो, पण एखाद्याचा जन्म 30 किंवा 31 एप्रिलचा असेल, 31 एप्रिल 2014 असेल तर तो अप्लाय करू शकत नाही. तसंच इथं पण आहे. म्हणून बोथ डेट्स आर इन्क्लुझिव्ह, म्हणजे त्या डेट काय केल्या तर ग्राह्य धरल्यात. या डेटचा जन्म असेल किंवा या डेटचा असेल तर त्या ग्राह्य आहेत. पहा पुढे, द प्रोव्हिजनली सिलेक्टेड कॅन्डिडेट्स हॅज टू प्रोड्यूस कॉपी ऑफ द बर्थ सर्टिफिकेट. आणि ज्यांचं सिलेक्शन होतं त्यांना बर्थ सर्टिफिकेट काय करणे प्रोड्यूस करणं काय मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे, म्हणजे तुम्हाला ते द्यावंच लागतं. पहा पुढे, द डिसिजन ऑफ द मेडिकल बोर्ड कशाच्या संदर्भात सांगितलेलं यांनी तर हँडिकॅपच्या बाबत डिसिजन त्यांचा जो मेडिकल बोर्ड आहे त्याचा काय असणार आहे फायनल असणार आहे. पहा पुढे काय सांगितलं की जो सक्सेसफुली कम्प्लीट होतो क्लास ज्याचा 5वीचा कधी 2025-26 सेशन मध्ये, पण तो काय NIOS मधनं जरी झालेला असेल म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, आणि त्याच्याकडे काय बी सर्टिफिकेट असेल, कोणतं सर्टिफिकेट असेल बी सर्टिफिकेट असेल, तरी तो त्या एक्झामसाठी अप्लाय करू शकतो. पुढे पहा, हा पॉइंट महत्वाचा आहे. कॅन्डिडेट सिकिंग ऍडमिशन टू क्लास 6 म्हणजे ज्याला 6वीला ऍडमिशन घ्यायचंय मस्ट हॅव स्टडीड अँड पास्ड 3री 4थी आणि 5वी, तो काय पहा स्टडीड अँड पास्ड 3री 4थी 5वी फ्रॉम गव्हर्नमेंट एडेड. सुरुवातीला मी सांगितलं होतं पहा सरकार अनुदानित आणि सरकार मान्यता प्राप्त म्हणजे रिकग्नाइज्ड स्कूल स्पेंडिंग 1 फुल अकॅडमिक सेशन. पहा कॅन्डिडेट पासिंग बी सर्टिफिकेट कॉम्पिटन्सी सोर्स ऑफ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग और बिफोर 15 सप्टेंबर 2025 आर ऑल्सो एलिजिबल. म्हणजे ह्यांचं जे सर्टिफिकेट आहे कोणतं बी सर्टिफिकेट, त्यानं जर कधी 15 सप्टेंबर 2025 अगोदरचा असेल तर तो काय आहे ह्या गोष्टीसाठी एलिजिबल आहे. तर पाहिजे पुढे काय सांगितलेलं आहे, नो कॅन्डिडेट इज एलिजिबल टू अप्लाय फॉर द सिलेक्शन टेस्ट फॉर सेकंड टाइम. मी सुरुवातीला सांगितलं होतं पहा तुम्हाला, एखाद्या विद्यार्थ्याचं अकॅडमिक इयर 5वीचं अकॅडमिक इयर हे 2025-26 अगोदरचं असेल किंवा पहा एकतर त्याचं काय असणार 25-26 अगोदरचं म्हणजे किती असणार 2024-25 असेल किंवा त्याच्या अगोदरचं असेल, आणि किंवा पहा दोन्ही पण कंडिशन येऊ शकतात तिथं, आणि किंवा काय तो विद्यार्थी काय आहे रिपीट झालेला असेल 5वी मध्ये. म्हणजे काही विद्यार्थी काय करतात रिपीट करतात, नवोदय विद्यालयामध्ये ऍडमिशन भेटवण्यासाठी 5वी रिपीट करतात, तर असे विद्यार्थी काय आहेत डिबार केले जाणार आहेत, ते क्वालिफाय नाहीत. पहा इथे अंडर एनी सर्कमस्टन्स द पर्टिक्युलर फिल्ड बाय द कॅन्डिडेट इन द ऍप्लिकेशन फॉर्म विल बी व्हॅलिडेटेड अँड इफ कॅन्डिडेट इज फाउंड रिपीटर, आणि जर त्यांना आढळलं की तो काय आहे रिपीटर आहे, ही ऑर शी विल नॉट बी अलाउड टू अपेअर इन सिलेक्शन टेस्ट, तर त्यांना सिलेक्शन टेस्ट जी आपली निवड चाचणी आहे तिला बसू दिलं जाणार नाही. ऍडमिशन कार्ड तुमचं जे आहे ते कॅन्डिडेटला दिलं जाणार, ते तुम्हाला मेसेज येणार आणि शाळेला पण लेटर येणार, तशी शाळा तुम्हाला सांगणार आणि त्या प्रकारे तुम्ही परत ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर पहा जे रिझर्वेशन आहे या एक्झाम मधलं, तो मी तुम्हाला सांगितलं होतं ग्रामीण भागासाठी किती 75%, अर्बन म्हणजे शहरी भागासाठी किती आहे 25% आहे. जो कॅन्डिडेट अप्लाय करणार आहे तो गव्हर्नमेंट
किंवा गव्हर्नमेंट एडेड किंवा गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड स्कूलमधनं पास झालेला असावा. द कॅन्डिडेट शुड स्टडी फुल अकॅडमिक सेशन अंडर रुरल एरिया इन क्लास पास फ्रॉम द सेम डिस्ट्रिक्ट वेअर ऍडमिशन इज बिंग साऊथ. तर हा पॉईंट महत्वाचा आहे. जर तुम्ही 5वीला रुरल भागामध्ये असाल तर तुमचं ऍप्लिकेशन रुरल मधनं पडेल, ग्रामीण मध्ये असाल म्हणजे अर्बन मध्ये असाल तर अर्बन मधून पडणार आहे. हे पहा, आता ट्रान्सजेंडर साठी नो सेपरेट रिझर्वेशन. जे ट्रान्सजेंडर कॅन्डिडेट आहेत त्याच्यासाठी नो सेपरेट रिझर्वेशन अप्लाय केलं नाही. त्यांना काय केलं आहे, इन्क्लुडेड इन बॉईज कॅटेगरी फॉर रिझर्वेशन पर्पज. एवढं आहे. पहा, हे 75 सीट्स रुरल एरियातले असणार आहेत. मग 25 सीट जाणार आहेत ते काय अर्बन भागामध्ये जाणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं SC/STचं रिझर्वेशन आहे ते 15% आणि 60%. पण ते रिझर्वेशन हे करताना काय तुमचं त्या जिल्ह्यातलं SC/STचं पॉप्युलेशन पण कन्सिडर केलं जाणार आहे. आणि हे रिझर्वेशन 50% पेक्षा जास्त जाऊ दिलं जाणार नाही. पहा, ज्यावेळेस तुम्ही एक्झाम देता तर प्रत्येक राज्यातून एक्झाम देत असताना काय आहे की एक लँग्वेज आहेत. कोणत्या तर इथं लँग्वेज म्हणजेच काय भाषा. कशासाठीच्या तर तुम्ही भाषा निवड करू शकता तुम्हाला एक्झाम देण्यासाठी. पहा, महाराष्ट्रातनं जर तुम्ही एक्झाम देणार असाल तर तुम्ही इंग्लिशमध्ये देऊ शकता, हिंदीमध्ये देऊ शकता, कन्नडा पहा मराठीतून देऊ शकता, उर्दू, तेलुगू, गुजराती आणि बेंगाली अशा भाषा तुम्ही काय करू शकता निवडू शकता. महाराष्ट्रातनं जर एक्झाम देत असाल तुम्ही तर शक्यतो विद्यार्थी काय आपली मराठी भाषाच निवडणार किंवा इंग्लिश निवडणार आहे. ज्याला जी सोयीस्कर आहे तो भाषा निवडणार आहे. पहा पुढे, आता जी सिलेक्शन टेस्ट होती आपला महत्वाचा मुद्दा आहे. जी जवाहर नवोदय विद्यालयासाठी सिलेक्शन टेस्ट होती ती सिलेक्शन टेस्ट असते. पहा किती टोटल 80 काय आहेत क्वेश्चन्स आहेत आणि ती 100 मार्क्स साठी आहे. पहा किती 80 क्वेश्चन्स 100 मार्क्स साठी आहेत. मग त्या टेस्टचा टाइम किती पहा. द सिलेक्शन टेस्ट विल बी 2 hours. विल बी ऑफ किती 2 hours. म्हणजे मी तुम्हाला डेट सांगितली होती पहा ते किती 11:30 टाइम दिलेला होता तिथं. ते 11:30 पासून ते 1:30 वाजेपर्यंत असणार आहे. 1:30 PM म्हणले पहा आणि 11:30 AM म्हणजे सकाळी 11:30 चालू होणार आणि दुपारी काय आहे की 1:30 PM ला ती टेस्ट संपणार आहे. आणि त्याच्यामध्ये सेक्शन्स किती तर 3 सेक्शन्स आहेत. पहा, मेंटल ॲबिलिटी टेस्ट पहिला सेक्शन कोणता आहे मेंटल ॲबिलिटी टेस्ट, दुसरी अरिथमेटिक टेस्ट आणि तिसरी आहे लँग्वेज टेस्ट. असे 3 सेक्शन्स आहेत. ओनली ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत. म्हणजे एक प्रश्न असणार त्याच्या खाली तुम्हाला 4 ऑप्शन्स असणार आणि त्या 4 ऑप्शन्स मधला एक ऑप्शन तुम्ही काय करायचं आहे निवडायचा आहे. सोपी टेस्ट राहणार आहे. पहा, ओनली ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स देर आर 80 क्वेश्चन्स. किती आहे 80 क्वेश्चन्स असणार आहेत. मी तुम्हाला सांगितलं की किती 80 क्वेश्चन 100 मार्क्स साठी असणार आहेत आणि इन ऑल फॉर 100 मार्क्स. हे क्लिअर झालं. 2 तासाची टेस्ट, 3 सेक्शन्स असणार आणि ऑब्जेक्टिव्ह असणार आहे ओनली. बरोबर. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय खालीलपैकी कोणती भारताची राजधानी आहे 4 पर्याय दिले असणार तुम्हाला सिलेक्ट करायचं. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहते 4 पर्याय दिले असणार सिलेक्ट करायचं वगैरे अशी टेस्ट असणार आहे. मी हे एक्झाम्पल म्हणून क्वेश्चन सांगितले. हेच क्वेश्चन असतील किंवा या सब्जेक्टचे असतील असं नाही. सब्जेक्ट कोणते असणार आहेत मेंटल ॲबिलिटी टेस्ट, अरिथमेटिक टेस्ट आणि लँग्वेज टेस्ट. त्याच्यात मेंटल ॲबिलिटी टेस्टचे 40 क्वेश्चन्स असणार आहेत ते 50 मार्क्सला आहेत. पुढे अरिथमेटिक टेस्ट असणार आहे 20 क्वेश्चन्स 25 मार्क्सला असणार आहेत आणि लँग्वेज टेस्ट असणार आहे ती कितीला असणार आहे 20 क्वेश्चन्स 25 मार्क्सला. म्हणजे आपल्याला 80 क्वेश्चन्स हे कितीला 100 मार्क्सला विचारले जाणार आहेत. टाइम अलॉटेड किती पहा. या 40 क्वेश्चन साठी 60 मिनिटं येतं तर बाकीच्या 20 हाफ झालं ना, हे अर्ध झालं. मग अर्ध्यासाठी किती 30 मिनिटं अलॉट केले. असे हे 2 तास काय केलेले आहेत ह्या टेस्टसाठी अलॉट केलेले आहेत. बरोबर. पहा, आणि जे हँडिकॅप आहेत हँडिकॅप स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय आहे तर 40 मिनिट ऍडिशनल अलॉट केलेले आहेत. हँडिकॅप म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो दिव्यांग स्टुडंट्स किंवा डिफरंटली एबल्ड स्टुडंट. पहा, शब्द हँडिकॅप म्हणण्यापेक्षा काय वापरायचा डिफरंटली एबल्ड स्टुडंट किंवा दिव्यांग कॅन्डिडेट्स किंवा दिव्यांग स्टुडंट्स असा वापरायचा आहे. तर हे आहे सिलेक्शन टेस्टचं नेचर कसं असणार आहे. 80 क्वेश्चन्स 100 मार्कला. त्यातलं मेंटल ॲबिलिटी टेस्ट आहे ती 40 क्वेश्चन्स 50 मार्कला
आपले अरिथमेटिक टेस्ट आणि लँग्वेज टेस्ट 20-20 क्वेश्चन्स असणार आहेत. तर काय आहे की ह्या 25-25 मार्क्सला असणार आहेत. तर ह्या गोष्टीची टेस्ट तयारी करताना ज्या टेस्ट आहेत त्या आपल्या ऍप्लिकेशनवरती आहेत. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये जायचं, नवोदय विद्यालयाचा जे टाइल्स आहे म्हणजे शालेय स्पर्धा परीक्षा, ह्या टाइल्स मध्ये सिलेक्ट केलं की तुम्हाला नवोदय विद्यालय टेस्ट सिरीज दिसेल. ती टेस्ट सिरीज हे करायची. आपण पूर्णतः काय म्हणतोय मी, पूर्णतः नवोदय विद्यालयामध्ये ज्या पॅटर्नचे क्वेश्चन्स येतात त्या पॅटर्नवर बेसिस काय केली आपण एक्सपर्ट लोकांकडून ती टेस्ट फ्रेम करून घेतलेली आहे. आणि त्या टेस्टचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. याच्यामध्ये आपण याच्यानुसारच तिथं सेक्शन बनवले आहेत. त्याच्यामध्ये काय केलं आपण, मेंटल ऍबिलिटी टेस्टचे 40 क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत, अरिथमेटिक टेस्टचे 20 आणि लँग्वेजचे 20 असे एका टेस्टमध्ये आपले 80 क्वेश्चन्स अपलोड केलेले आहेत. अशा आपल्या तिथं भरपूर टेस्ट असणार आहेत तुम्हाला सोडवायला. आणि त्याच्याबाबतचे व्हिडिओ लेक्चर्स पण तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपलं काय करायचं, प्रशाला हे तुम्हाला असा नावाचा ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला गेल्यानंतर प्रशाला सर्च करायचं आणि हे असं असणारं जे आपलं ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या ह्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे. तर आपले जे व्हिडिओ लेक्चर्स आपण आहेत ते पण आपले अपलोड असणार आहेत त्याच्यामध्ये. तर काय आहे हे पाहिलं मी तुम्हाला सांगितलेलं. तर ती जी टेस्ट आहे आणि टेस्ट सिरीज विषयी तर आपली प्रशाला तुमच्यासाठी खूप नॉमिनल फी मध्ये घेऊन आलेले आहे, बरोबर. तर त्या टेस्ट काय करायचं, तुम्ही आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या टेस्ट सोडवायच्या. आपल्या ऍप्लिकेशनची लिंक जी आहे ती खाली बायोमध्ये दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये असणार आहे ती लिंक. तर पुढे पाहूया आपण. तर पहा की हे काय पाहिलं आपण डिटेल, नवोदय महाविद्यालय किंवा विद्यालय प्रवेश 2026 विषयी संपूर्ण प्रक्रिया माहिती पाहिली. फॉर्म कसा भरायचा, फॉर्म विषयी डिटेल्स काय, एक्झामचे डिटेल्स कसे, एज क्रायटेरिया काय, रुरल मध्ये किती पर्सेंटेज आहे रिझर्वेशनचं, म्हणजे रुरल मधनं म्हणजेच ग्रामीण भागातनं किती विद्यार्थी सिलेक्ट होणार आणि शहरीमधून किती होणार, कॅटेगरीचं रिझर्वेशन किती, टेस्ट किती मार्क्सची असते, त्याच्या सिलेक्शनसाठी टेस्ट ऑब्जेक्टिव्ह कशी असते, कोणत्या सेक्शनला किती मार्क्स आहेत, अशा सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्यू.